कोतवाल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। कोतवालची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 4था वर्ग पास पाहिजे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे। तर कोतवाल भरतीच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 18 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि या भरतीमध्ये फक्त 4था वर्ग पास लागते। मुलांना सुद्धा आणि मुलींना सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे कोतवाल भरतीमध्ये। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला यामध्ये 15,000 रुपये भेटणार आहे। तर कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या कोतवाल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची भरती कधीपर्यंत निघणार आहे कोतवालची त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे पुढे। तर हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या कोतवाल भरतीमध्ये लेखी परीक्षा आहे की नाही आहे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय, फी काय आहे, नोकरीचं ठिकाण काय, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। जाहिरात सुद्धा दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून कोतवाल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। कोतवालची भरती निघाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही भरती निघाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेवढे पण तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये जे तालुक्यातील गावांमध्ये जे हे कोतवालची भरती निघाली आहे आणि जागांचा जर विचार केला तर 138 जागांसाठी ही भरती निघाली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि बाकीच्या जिल्ह्यांची कधीपर्यंत येणार आहे ते सुद्धा आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर कोतवाल भरतीमध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये किती जागा आहे तर पाथर्डी अहिल्यानगरमध्ये जे हे भरती निघाली आहे। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे की आपण 4थी पास पाहिजे प्लस आपण स्थानिक त्या ठिकाणी निवासी असला पाहिजे। जसं आता पाथर्डीमध्ये जागा आहे तर तिथल्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरता येणार आहे। तर ह्या तालुक्यामधले सुद्धा यामध्ये प्रत्येक तालुक्याची जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आहे एक लक्षात ठेवा जे अहिल्यानगरमधले आणि त्याचबरोबर त्या सर्व जाहिरात जे आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकला, आपला माझी नोकरी कॉर्नर टेलिग्राम ग्रुप आहे, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला भेटून जाईल, त्याच्यावर तुम्ही जॉईन करू शकता। त्या लिंकवर जाऊन त्या ठिकाणी तो ग्रुप जॉईन करू शकता। त्यावर आपण सगळे जे या ठिकाणी कोतवाल भरतीच्या जाहिराती टाकल्या प्रत्येक तालुक्याच्या अहिल्यानगरच्या। तर पाथर्डीमध्ये जे 13 जागा आहे, त्याचबरोबर संगमनेरमध्ये 16 जागा आहे, श्रीरामपूरमध्ये 8 जागा आहे, त्याचबरोबर शेवगावमध्ये 7 जागा आहे, श्रीगोंदामध्ये 20 जागा आहे, राहातामध्ये 7 जागा आहे, राहुरीमध्ये 12 जागा आहे, पारनेरमध्ये 21 जागा आहे, जामखेडमध्ये 6 जागा आहे, नेवासामध्ये 10 जागा आहे, कोपरगावमध्ये 10 आहे, अहिल्यानगरमध्ये 14 आहे, कर्जतमध्ये 14 आहे। तर टोटल 138 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर वयोमर्यादा जर विचार केला आपण कोतवाल भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे तर 18 ते 40 वर्षापर्यंत मुलांना आणि मुलींना कोतवाल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आपलं वय मोजलं जाणार आहे 7 जुलै 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 600 रुपये फी आहे, मागासवर्गीयांसाठी यामध्ये 500 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। शेवटची तारीख 18 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे कोतवाल भरतीची। तर अहिल्यानगरच हे नोकरीचं ठिकाण आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं कोतवाल भरतीमध्ये तर या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे तर कोतवाल भरतीमध्ये जे पेपरवरच आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। नॉर्मली प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 100 मार्काचा यामध्ये पेपर असते कोतवाल भरतीमध्ये आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो पासिंगचा जर विचार केला 100 पैकी 40 जरी मार्क आपल्याला भेटले पाहिजे तरी सुद्धा आपलं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते। पासिंग यामध्ये 40 मार्कावर ठेवण्यात आलेली आहे। तर कोतवाल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की ही जी भरती अहिल्यानगरमध्ये गावागावांमध्ये जे हे भरती या ठिकाणी निघाली आहे। तर ज्या गावामध्ये जागा असेल तर ज्या गावामध्ये जागा आहे तर त्याच गावातल्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, बाकीच्या गावातल्या विद्यार्थ्यांना तिथं फॉर्म भरता येणार नाही कारण की 4थी पास पाहिजे यामध्ये आणि स्थानिक आपण त्यामध्ये रहिवासी असलं पाहिजे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर कोतवालची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे बाकीच्या जिल्ह्यांची। आता कोणकोणत्या जिल्ह्यांची नवीन कोतवालची भरती निघणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। कोतवालची नवीन भरती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अजून निघणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। तर सोलापूरमध्ये निघणार आहे, त्याचबरोबर गोंदियामध्ये सुद्धा निघणार आहे, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा निघणार आहे लवकरच, सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे व पालघर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच तुम्हाला कोतवाल भरती पाहायला भेटणार आहे। तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। कोणत्याही जिल्ह्यामध्ये निघाली तर या अहिल्यानगर जिल्ह्याची कोतवाल भरतीची जाहिरात तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा।
कोतवाल भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी संगमनेर संगमनेर यांचे कार्यालय जिल्हा अहिल्यानगर. तर अहिल्यानगरमध्ये जेवढे पण तालुका आहे प्रत्येक तालुक्यामध्ये ही जाहिरात निघाली आणि त्या तालुक्याच्या गावामध्ये सुद्धा जागा रिक्त आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे. तर मी एक उदाहरण त्या ठिकाणी संगमनेरची जाहिरात या ठिकाणी घेतली आहे, बघू शकतो तुम्ही अहिल्यानगर. तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यास 8 जुलैपासून चालू झाले आणि 18 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे कोतवाल भरतीची. तर या भरतीमध्ये 4थी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि यामध्ये बघू शकता हे संगमनेरमधली जाहिरात आहे. यामध्ये तुम्हाला गावंसुद्धा दाखवणार आहे. तर बघू शकता यामध्ये कोणकोणत्या गावामध्ये किती कोणकोणत्या कॅटेगरीच्या जागा आहे बघू शकता तुम्ही. संगमनेर, पारेगाव, बुद्रुकमध्ये जागा आहे, त्याचबरोबर पारेगाव, बुद्रुक, पिंपळी, ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता हे सर्व गाव आहे, बघू शकता तुम्ही. संगमनेर खुर्द झालं, त्याचबरोबर संगमनेर झालं, खुर्द, वैदुवाडी, खांडगाव झालं, त्याचबरोबर चिंचपूर, बुद्रुक झालं, आंबी खालसा झाला, त्याचबरोबर जवळे, बाळेश्वर झालं, त्याचबरोबर निमोन झालं, सांगवी झालं, चिखली, निळवंडे, मालदाड, ठीक आहे. तर यामध्ये कॅटेगरी वाईज जागा दिसत आहे तुम्हाला. खुला प्रवर्गाच्या जागा म्हणा, EWS कॅटेगरीच्या म्हणा, त्याचबरोबर SCBCच्या म्हणा, ठीक आहे, इमाओच्या म्हणा, ठीक आहे. तर यामध्ये जागा आहे, एक लक्षात ठेव कॅटेगरी वाईज. तर आपण ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकतो खुल्या कॅटेगरीच्या. आपल्या कॅटेगरीच्या जागा नसेल तर खुल्या जागेवर सुद्धा आपण अर्ज करू शकता, ठीक आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे कोतवाल भरतीची. आणि कोतवाल भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर कोतवाल भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे. 100 मार्काचा आपला यामध्ये पेपर असणार आहे. त्यानंतर पहा लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची असेल, प्रश्न 50 असणार आहे. त्याचबरोबर महसूल सेवक कोतवाल पदाची लेखी परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असेल, म्हणजे सामान्य ज्ञानचे म्हणजे जनरल नॉलेजचेच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर मेन पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे कोतवाल भरतीमध्ये. त्यानंतर पहा लेखी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी लागतील, अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही. त्यानंतर पहा लेखी परीक्षा अंतिम पात्र उमेदवारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्र पडताळणी करण्याकरिता अंतरिम स्वरूपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या उमेदवारांची जाहिरातीनुसार आवश्यकता, पात्रता, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती, परीक्षा शुल्क, मूळ कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिद्ध होईल अशाच उमेदवारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरिता करण्यात येणार आहे. त्यानंतर बघू शकता उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे यामध्ये काही, त्याचबरोबर उमेदवारांचे चारित्र्य. त्यानंतर बघू शकता तुम्ही ही संपूर्ण जाहिरात आहे कोतवाल भरतीची. संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व उपविभागातील पदांसाठी एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर अहिल्यानगरमध्ये जेवढ्या पण जागा आहेत तर त्यांसाठी एकाच दिवशी परीक्षा यामध्ये घेतली जाणार आहे. आणि पगारसुद्धा आपल्याला बघू शकता 15,000 महिन्यामध्ये भेटणार आहे. कोतवालांना क्षेत्रीय स्तरावर फील्ड वर्क काम करावे लागते, त्यामुळे सदर पद धारण करणारी व्यक्ती ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे, त्यामुळे त्यांना अपंगासाठी आरक्षण लागू करण्यात आलेले नाही आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही. तर हे संपूर्ण जाहिरात आहे. ह्या जाहिरात जर पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स दिले आहे. तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्यामध्ये सर्वच आपण जाहिरात आहे यामध्ये टाकलेल्या आहे.